छाती बंद करतो. हा एक कोरस माईक ओके ठीक आहे दादा साऊंड लागायचं असू द्या कसाही असू द्या आवाज थोडस फक्त मला मॉनिटरला आवाज देऊन ठेवा बरं शेवटपर्यंत माझा आवाज पोचतोय का पाऊस येऊ द्या काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला गरम करायची जबाबदारी आमच्या दोन चेहऱ्यांची माझी तर असणार आहे तुम्हाला पहिल्यापासूनच गरम सोडून सोडणार गुवांना सुद्धा करून सोडणार त्यात काय वाटत नाही चला घ्या हॅलो जर पूर्वच याला मॉनिटरला आवाज द्या मला आवाज द्या नाही मन राखलं जरी काही चुकलं सांभाळ तू ग भवानी देई मजदान ग तुझ वरदान ग आलो तुझ्या पायी हो तुझ्या लेकराची चिमण्या पाखराची नौका ही लावसी किनारी आई माझ्या आज यारनाला तुझ्या दर्शनाला लागू दे मला ग माते तुझी ही पुण्याई आई सुखी ठेव साऱ्यांना आई तू अंबाबाई सुखी ठेव साऱ्यांना आई हो सुखी ठेव साऱ्यांना आई तू अंबाबाई सुखी ठेव साऱ्यांना आई आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणराया माझ्या गावचे ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माई सावित्रीबाई फुले विद्येची देवता आई सरस्वती आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर
ऋषिकेश कदम, मुक्काम पोस्ट नांदिवली, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा नृत्य कला गायन छोटे जोगेबाई यांच्या समवेत माझ्या जमलेल्या माय बापांना शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच, बरोबर की नाही? वेळ काढत बसत नाही. वाजले किती? 12:30, बरोबर की नाही? या पावसात देखील तुम्ही एवढ्या गर्दीने जर उपस्थित आहात तर एकदा या कोकणच्या संस्कृतीसाठी टाळ्या होऊन जात्या मित्रांनो. कारण माहिती आहे, कारण ही गर्दी फक्त कोकणातला येडा माणूसच ही गर्दी नाही का उपस्थित करू शकतो, बरोबर ना? कारण या संप्रदायाचा येड या माणसाला, कोकणी माणसाला लागलेला आहे. म्हणून आणि ती परंपरा आपण सगळेजण एकत्र येऊन जपतोय. म्हणून मला म्हणायचंय, वेळ काढत बसत नाही मित्रांनो. ग्राम विकास मंडळ हरपुडे यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम हा संयोजक नाही का आयोजन करण्यात आलेला आहे. मित्रांनो, सर्वांना कल्पना आहेच, सर्वांना मी इथं येण्याचं कारण सगळ्यांना माहित आहे. आमचे आदरणीय बंधू, मित्रबंधू राजेश दादा निकम यांचे आजोबा विजय निकम यांचे वडील व शाही राजेश निकम यांचे आजोबा सुदाम बाबाजी निकम यांचं आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. आणि या कारणामुळे आमचे मित्रबंधू राजेश दादा निकम आज तुमच्या समोर दिसत नाही. आजचा कार्यक्रम ज्याप्रमाणे, ज्या विश्वासाने आयोजकांनी राजेश दादा निकम यांना दिला होता, सुपूर्द केला होता, त्याच विश्वासाने आयोजक तुम्हाला सांगतोय, त्याच विश्वासाने आजचा कार्यक्रम तुमचा कार्यक्रम करून जाणार. ऋषी बुवा म्हणतात मला, म्हणून तुम्हाला जास्त थोडं बहुत ठेवणार नाही, बरोबर की नाही? हा, नाद करायचं नाही. आपले नाद करती काय? नाद करती, हा, टेन्शन नाही घ्यायचं. चला असू द्या. अध्यक्ष पद्मावर बाबाजी कदम, उपाध्यक्ष सुरेश राजाराम गुरव, सचिव अनंत घुग, उपसचिव अनंत भेरे, शाहीर दत्ता भेरे, दीपक बाई, सरपंच आदरणीय श्री संगीता यशवंत कांबळे मॅडम यांच्या माध्यमातून काय झालं? बेडकी आली नाही ना, बेडोकियल थांबा जरा, बेडकी जाईल बेडोकियल नंतर दुसऱ्या वारीत. लक्षात द्या काय म्हणायचंय. अकाल वाकोबा विठलाई देवी यांच्या माध्यमातून यांच्या आयोजक पुढून जरा एक खाली बसा, तुम्ही खाली बसा, मागच्याला दिसू द्या. एवढ्या जर पावसात जर पाण्यात जर बसत असतील तर आपण त्याची कदर केली पाहिजे, बरोबर की नाही? समोरची जरा बाजूला व्हा. कांबेरू, तुमचं कांबेरू साईडला ठेवून द्या, असू द्या. जरा साईड घ्या, साईड. दादा इकडे व्हा. हा, आयोजक इकडे थांबा, पुढे दिसून येतात असा विषय. बरोबर, सगळ्यांना जागा त्यांची भेटली. इथंच बसायचं, इथंच. तुमची जागा रिझर्व करायची अजिबात. तुम्हाला जागेवरती बसून द्यायचं नाही. तुमची जागा जवळ होईपर्यंत इथं उठायचं नाही. पाऊस पडतोय म्हणून सांगताय, नाही तर तुम्ही आपला काहीतरी मला. चला असू द्या मित्रांनो, वेळ लावत नाही. बापू चव्हाण, संगमेश्वर तालुका कलगीधर वृत्ती मंडळाचे उपाध्यक्ष तसेच कलाकार मानधन समिती समाज रत्नागिरीचे सदस्य आदरणीय सन्माननीय बाबू बांडागे, दत्ताराम भेरे, राजाराम भेरे, राजा भेरे, राजूदादा खेडेकर यांचे इथं सुद्धा उपस्थित झाले आहे. मला सांगायचंय, मला जास्त वेळ काढत बसत नाही. आमचे आधारस्तंभ राजूदादा खेडेकर, कणकवली गाव आहे दादा, तिथून इथपर्यंत आले. एकदा जोरदार टाळ्या या कलाकारासाठी होऊन जातो. त्याचप्रमाणे आमचे आल्यापासून जेव्हा कार्यक्रम 4 वाजता मला फोन केले राजादादा भेरे, तिथपासून इथं येईपर्यंत भुवा आलो येणार, काय टेन्शन घ्यायचं नाही. दादांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. आणि तसेच मित्रांनो, वेळ काढत बसत नाही.
सगळ्यांना ज्ञात आहे. आमचे टॉप कलाकार सगळ्यांना माहित आहेत. प्रत्येकाच्या सूर्यवाल्या असू द्या, शक्तीवाल्या असू द्या, प्रत्येकांना मोलाचं सहकार्य करणारे आमचे हे कलाकार. आणि तुम्हाला माहितच असेल ज्यांची या कोकणामध्ये टॉप गाणी वाजतात आमचे मला खरंच एक दादा मला एक हाऊस होती नाही का, एक माझी इच्छा होती की पंकज दादा कातळेंच्या आदर्शतेखाली माझा एक तरी कार्यक्रम व्हावा. आणि आज मोठ्या विश्वासाने दादांच्या आदर्शतेखाली आजचा कार्यक्रम होतोय. पंकज दादा यांच्या माध्यमातून माझा आजचा टिपोल वाचतोय. त्याचप्रमाणे ढोलकीला आमचे हेमंत दादा दुबळे आहेत. अपूर्व दादा आमचा चॉकलेट केचा चॉकलेट बॉय अपूर्व दादा झाडेकर. त्याचप्रमाणे ढोलकला अपूर्व दादा झाडेकर आहेतच. बेंजूला प्रसाद दादा यांच्यामधून आजचा माझा बेंजू असतो. त्याचप्रमाणे कीबोर्डला पॅडला आहेत प्रणव दादा काताळे. शैलीला आहेत रोहित दादा जाधव. गाडीवाले आहेत आमचे जे आम्हाला एवढ्या लांबून प्रत्येक ठिकाणी रुपेश दादा गोरे यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हे नंतर आपण सगळं नंतर घेऊया. आता कुणाला घ्यायचे आपण कशाला बोलवलेले बरोबर ना. हा त्यांना घेऊया आपण. पहिला त्यांना मान सन्मान देऊया. आमचे मित्रबंधू आदरणीय सन्माननीय माननीय माझे गुरुजी विकास दादा लांबोरे यांना सुद्धा शाहिरी मानाचा दुसरा बुवा लक्षात सुद्धा तुमचा सुद्धा. जर सुरुवात अशी असेल तर बुवाने पण लक्ष ठेवायचा आहे. म्हणून वेळ काढत बसत नाही. असू ते नंतर घेऊ आपण वाटलं असतं. तुमचा खोळंबा करत बसत नाही मित्रांनो. ज्यासाठी मला आणलंय ते मी तुमच्या समोर देणार आणि बुवांना पण व्हायचा घेणार. बरोबर की नाही. घेऊया आपण बुवांना. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय फुलेवाले प्रतिस्पर्धी विकासदादा लांबोळे यांना विनंती आहे की त्यांनी लगेच यायचंय आणि माझा पास ओळखपत्र तपासून जायचंय. कारण ज्या दिवशी सचिन बुवाचा पोरगा शिष्य झाला त्या दिवशी शक्ती तुर्यामध्ये पास झालेला बुवा आहे. त्यामुळे पासाची आपल्याला गरज पडणार नाही. तरी पण बुवानी लगेच यायचंय आणि त्यांचा काय प्रश्न जर नवीन तर असू शकत नाही. बुवांचा प्रश्न माझ्याजवळ आहे. माझा सुद्धा प्रश्न बुवांजवळ आहे. त्यांनी यायचंय लगेचच आणि माझा पास ओळखपत्र तपासून जायचंय. ते येईपर्यंत आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बरोबर की नाही. चला असू द्या. आलं लवकर आलं. मला वाटलं अजून अर्धा तास गेला. चला असू द्या. झाला आमचा इकडचा तिकडचा आज. चला असू द्या. काय टेन्शन नाही. या तुम्ही सुद्धा तयारी. चला असू द्या. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने जास्त खोळंबा तुम्हाला कुणाचाच करत बसत नाही. ज्यासाठी मला आणलंय ते आज मी तुम्हाला देऊन जाणार. बरोबर की नाही. दसऱ्याच्या सीझन मध्ये नाही का आमचा आणि माझा आणि भुवनचा एक झोंबी होती. बरोबर की नाही. पण तो लांबचा अंतर असल्यामुळे मग आपला नको म्हटलो नाही का. म्हणून पुन्हा एकदा पण त्या वाघजाई मातेची काय योगा आहे. पुन्हा एकदा लांबोरे भुवनची गाठ म्हणतो या गाठ मारायची शेवटी मला पाळी मिळाली. बरोबर की नाही. चला असू द्या. म्हणून काय म्हणतो लक्ष असू द्या. वेळ काढत बसत नाही. शेरोशायरीमध्ये काय म्हणायचं आहे. आवडलं तर टाळ्या वाजवायचं आहे. आवडलं तर टाळ्या वाजवायचे. बस तुम्ही शेवट करून तुमची जागा बुकिंग करून ठेवा. आपण काही टेन्शन नाही. कार्यक्रम करून जाऊ. म्हणून किसी के पेट में पाप पैदा हुआ था. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. माझ्या शब्दावरती मित्रांनो सगळ्यांनी लक्ष असू द्या. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जीजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था. म्हणून अंगावरती बुवांना माहिती आहे कसा आणतो ते. म्हणून वेळ काढत बसत नाही मित्रांनो. माझ्या स्तवनाकडे लक्ष असू द्या. घ्यायचा
हो जगत जननी माता तू आई वाघजाई, तुझ्या आशीर्वादाने होई पर्वताची आई. अरे तुझ्या विना भरोसा माझा कुणावरती नाही, हाकेला धावून येई ही जशी येते वासराला गाई. वरती घेऊया का, वरती घेऊया, वरती घेऊया थोडीशी. चला वरती असू द्या, लय खाली येते, चला असू द्या. आकाश मोजतो बघा काय म्हणायचं मला मित्रांनो. आकाश मोजतो आम्ही अरे भीमा तुझ्यामुळे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, या वाघजाईच्या या वाकोबाच्या मंदिरापुढे हा बालक आजान बालक आई वाघजाई माते जुगाई माते आजची माझी बाजू आधी माईचे, बरोबर ना. वाकोबा भुवानी गायचे म्हणून काय आणायचे प्रयत्न केलेत माझ्या स्तवनामध्ये मित्रांनो, लक्ष असू द्या. हो मनोभावे दान मागतो, मनोभावे दान मागतो. अग विठ्ठलाई तुझ्याकडे मनोभावे दान मागतो, विठ्ठलाई तुझ्याकडे. मनोभावे दान मागतो, मनोभावे दान मागतो, विठ्ठलाई तुझ्याकडे मनोभावे दान मागतो, विठ्ठलाई तुझ्याकडे मनोभावे दान मागतो, विठ्ठलाई तुझ्याकडे. तुझी आई माता तू वाघजाई, माता तू वाघजाई, माता तू वाघजाई. आवडे सुगाई आई माता तू वाघजाई, माता तू वाघजाई, माता तू वाघजाई. मारिले
महिषासुर तू अगं अवतार ईश्वरी तू अवतार ईश्वरी तू अवतार ईश्वरी तू मारिले महिषासुर तू अवतार ईश्वरी तू मारिले महिषासुर तू अवतार ईश्वरी तू तुझे रणांगण राखले तुझे रणांगण आई शंभुनी शिरसरे मनोभावदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभावदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभावदान मागतो विठलाई तुझ्याकडे काय म्हणायचंय आजची बाजू वाकोबाची भुवनचे बरोबर ना ओकारवाची आकार वाकोबाची बाजू आजची भुवनचे वाघसाईची बाजू मुदलाईची बाजू आज माझ्या शक्तीवाडीचे बरोबर की नाही भुवानी त्यांच्या शंकराला मोठं करायचंय मी माझ्या आदिमाईला मोठं करणार म्हणून भुवा शब्दावरती माझ्या लक्ष राहू द्या नाही तर इथे येऊन म्हणाल बरोबर की नाही काय म्हणायचं लक्ष असू द्या अंबे जगत जननी आलो तुझ्या मी द्वारी आलो तुझ्या मी दारी आलो तुझ्या मी दारी अंबे जगत जननी आलो तुझ्या मी द्वारी आलो तुझ्या मी दारी आलो तुझ्या मी दारी तुझं तारशी जनाला दिलया तुझी ही न्यारी दिलया तुझी ही न्यारी दिलया तुझी ही न्यारी तुझं तारशी जनाला दिलया तुझी ही न्यारी हो तुझं तारशी जनाला दिलया तुझी ही न्यारी राम सारे राम सारे आई घुमती तुझ्या मनोभावदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभावदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभावदान मागतो विठलाई तुझ्याकडे काय म्हणायचं शेवटच्या अंतर्यात जेव्हा वाकोबा जेव्हा आखाडा आई वाघसाई आई विठुलाई ज्याप्रमाणे या हरकुडे गावावरती 70 छाया धरली तुझ्या छत्र छायेमध्ये जगणारा प्रत्येक माणूस भले पैशाने कमी असू द्या हो पण सुखाच्या अर्धी भाकरी खातो बरोबर की नाही म्हणून माझ्या आदिमाईला कसं विनवणी करतोय मित्रांनो शेवटच्या अंतरात माझ्या लक्षात असू द्या तारिले हरकुडे गावा तारिले हरकुडे गावा ते भजती तुझ्याच नावा ते भजती तुझ्याच नावा ते भजती तुझ्याच नावा तारिले हरकुडे गावा ते भजती तुझ्याच नावा भजती तुझ्याच नावा ते भजती
तुझ्याच नावा या ऋषी शाहिराला या ऋषी शाहिराला हा स्वर पंकज तो द्यावा स्वर पंकज तो द्यावा हा स्वर पंकज तो द्यावा या ऋषी शाहिराला हा स्वर पंकज तो द्यावा हो या ऋषी शाहिराला स्वर पंकज तो द्यावा गुरु सचिनचे गुरु सचिनचे सदा दिली तो या घडे मनुभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनुभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनुभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभाविदान मागतो मनोभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे सुखी तू साऱ्याना सुखी तू साऱ्याना आई भाई तो साकडे मनोभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे मनोभाविदान मागतो विठलाई तुझ्याकडे हो मनोभावे दान मागतो अग विठलाई तुझ्याकडे देव तू साऱ्यांना देव तू साऱ्यांना आई घाली तू साकडे बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग गुरुवर्य सचिन पहिला ऋषिकेश अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. चला असू द्या. कोण हा मित्रांनो आलेले पारदर्शक आहे श्री शंकर भेरे, SB भेरे उर्फ बालाच्या भेरे, श्री सुनील भेरे, श्री गौतम भेरे,
यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिकाला आहे. नाच मंडळ आभारी आहेत. दादांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे ओंकार फर्निचरचे मालक योगेश दादा बोरकर दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिकाला आहे. दादांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे शरद दादा कुठे गेले दादा? बरोबर ना, भावी सरपंच नक्कीच होणार, नक्कीच, त्यात काय काळजी करायचं नाही. शरद दादा गायकवाड मित्र परिवार प्रकाश कांबळे आनंद घूट अक्षय सुर्वे प्रशांत घूट सुनील भेरे आनंद भेरे दीना कांबळे चेतन बरकर संदीप घूट राजा घूट यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिकाला आहे. नाच मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे शिवशांती हॉटेलचे मालक आदरणीय मनोहर गुरळ गाव हरकुडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिकाला आहे. त्याचप्रमाणे हरकुडे ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र राजा दादा भेरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिकाला आहे. झालं मित्रांनो, मला खरंच एक आवड होती, खूप वर्ष याची एक इच्छा होती. आमचे आदरणीय माझा हा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत मला खरंच इच्छा होती दादा. तुमची रत्नागिरी जेव्हा म्हणत ना दावा दादाचा साऊंड वाजतोय, माझी एक लई इच्छा होती की त्यांच्या साऊंड वरती एकदा तरी मला शो मिळावा. आणि आज या देवळामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने दादांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याचप्रमाणे मित्रांनो, माझी स्तवन तुम्हा मायबाप प्रेक्षकांच्या चरणावरती वेडी वाकडी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे बुवा, ओ बुवा, पाऊस आला आला घ्या गार 2 मिनिटात जाईल, काळजी करायचं काम नाही, बरोबर की नाही? पाऊस आला घ्या. बक्षिसाची मोठी लिस्ट आहे, त्यांना म्हटलं वर या दादा, वर या. तुमची लिस्ट मोठी असेल तर घेऊन घ्या, वर घ्या. असू द्या, वेळ करत बसत नाही. चला असू द्या, तुम्ही या अंगाने या अंगण, इकडच्या अंगाने या, इकडच्या उजव्या अंगाने या, खायाच्या अंगाने या. राजा दादा तुमची तर 17 शाळा याला हे ना, उजव्या अंगाने द्या, खायाच्या हाताने येऊ दे इकडनं. असू द्या. हे छत्र सगळ्यांनी आणलं ना? हा, पहिल्या बारीतच आपण कार्यक्रम करून जायचा बुवाला. दुसरी बारी मिळो नाही तर न मिळो. हा, नक्कीच. नाव सांगा. गौतम सखाराम कांबळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख धन्यवाद. म्हणून मला बघायचं आहे, वेळ करत बसत नाही, बरोबर की नाही? तुम्ही सगळं मला माहिती आहे, गवळणीपर्यंत गवळणी, हे सगळ्या गवळणीचं फॅन आहेत. टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही. म्हणून गण होऊ द्या, स्तवन झाले गण आणि गवळण, बरोबर की नाही? शक्तीला 4 गाणी असतात पहिल्या बारीमध्ये. म्हणून काय गण तुमच्या मायबाबांच्या चरणावरती ठेवते, लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं आहे, आमच्या राजीवदादा निकम यांचं सुपरहिट गण सगळ्यांना माहित आहे. आळवी तुम्ही रमी आज पुनारे श्री गणनायका. कसं आहे, शब्द मी स्वतः लिहितात, आवडलं तर नक्की टाळ्या वाजवायचे. म्हणून गणपती बाप्पा गावाला गेले, त्यांना काय म्हणतोय हा भक्त बोला, अरे वंदना गणा वंदना तुला रे गौरीच्या रे नंदना. वंदना गणा वंदना तुला रे गौरीच्या रे नंदना. तोडूनी वंदना सोडूनी न भांगना.
शब्द माझ्या लक्ष ठेवायचं आहे. तिथं जर येऊन म्हटलात माझा तुमच्या कानात घुसला नाही आवाज बोलते तर मग इथे येऊन मग दुसऱ्या बारीत काय करत ऋषी म्हटला तुला म्हणून वंदना तुला रे गौरीच्या रे वंदना तोरुणीय वंदना सोडून भांगना नाचत यावेळी बाप्पा आज यार नांगना वंदना तुला रे गौरीच्या हे नंदना. वा वा वा. वंदना तुला रे गौरीच्या हे वंदना वंदना तुला रे गौरीच्या हे वंदना तोरुणीय वंदना सोडून भांगना तोरुणीय वंदना सोडून भांगना नाचत यावेळी बाप्पा आज यार नांगना वंदना तुला रे गौरीच्या हे वंदना वंदना तुला रे गौरीच्या हे वंदना वंदना तुला रे गौरीच्या हे
वंदना वंदना तुम्हारे गौरीचा रे वंदना 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 तुम्हारे गौरीचा रे वंदना वंदना गेला वंदना तुम्हारे गौरीचा रे वंदना वंदना गेला वंदना तुम्हारे गौरीचा रे वंदना गौरीय वंदना सोडूनिय भांगना गौरीय वंदना सोडूनिय भांगना अरे तोडूनिया वंदना सोडूनिय भांगना नाच तयार रे बाप्पा आज यार नांगना वंदना तुला वंदना तुला रे गौरीचा रे नंदना आपल्याला नाचायचं आहे आजच नाचून ठेवू नका खाली बसा खाली बसा खाली बसा चालला बरं सगळ्यांचे कान इकडे लागले असतील बरोबर ना हा काळजी करायचं काम नाहीये आपल्या नावातच कदम आहे काय कर्तव्य दक्ष मराठा कदम म्हणतात ऋषी बुवा म्हणतात आता येऊया आपण बुवांकडे बुवा माय डिअर गुरुजी हो गुरुजी गणपतीत आमचे 4-5 कार्यक्रम 2-3 कार्यक्रम झाले बरोबर की नाही आणि त्यावेळेस मी बुवाला बोललोय बुवा म्हणतात की बाई पुरुषाला बोलेल असा काहीतरी बोला बरोबर की नाही पण ओ येडा बुवा हे येडा बुवा कोण त्यांच्या डोक्याचा एक काय स्क्रू आहे ना ढिल्ला झालाय ढिल्ला तो आता फिट करायचं काम मी करतो टेन्शन घ्यायचं नाही ओ बोलो काय म्हणतोय बघा पुरुष पुरुषाला बोलू द्या नाहीतर बाई पुरुषाला बोलू द्या आम्ही शक्तीवाले दोष देणार फक्त पुरुषालाच बरोबर की नाही तुम्ही ओ गुरुजी गुरुजी ओ गुरुजी इकडे बघा हा वाकून बघता येते बरोबर की नाही तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बाईला दोष द्यायचा आहे मग बाई बाईशी बोलू द्या किंवा पुरुष बाईशी बोलू द्या हा भेद आहे बरोबर की नाही हे सांगणार आणि आम्ही ऐकणार एवढं आम्ही काही दूध पुढे नाहीये आजचा कार्यक्रम कसा करतात बुवा ही योगायोग आहे हा योगायोग आहे बरोबर की नाही दसऱ्यामध्ये बुवांचा आणि माझा कार्यक्रम नव्हताच पण बुवांच्या लांबोळे बुवांची गाठ माझ्याशीच आहे बुवा बरोबर ना सचिन बुवा आणि ऋषी बुवा काय कदम तुमचा पाठ सोडणार नाही लक्षात ठेवायचं लांबोळे बुवा म्हणून आजचा नवीन विषय कसा आणलाय बुवांच्या भाषेत ना मी कमरेच्या खाली बोलणार ना कमरेच्या वरती बोलणार बरोबर की नाही
भुवा बोलतात का भुवा बोलतात भुवांचा शब्द आहे काय नाही मी काय कमरेच्या खाली बोलत नाही मी काय कमरेच्या वर बोलत नाही भुवा बोलतात मग दुसऱ्या बारीत भुवा येतात आपल्यावरती म्हणून भुवांना माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दावर भुवा तुम्ही लक्ष ठेवायचं आहे एक नवीन विषय थोड्याच वेळात राजा दादा कुठे गेले यांनी मला 5 वाजता कॉल केली किती वाजता 5 वाजता बुवा आज राजेश निकम बुवांचा कार्यक्रम होता बरोबर ना असाची घटने घडले पण तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आजचा कार्यक्रम करून येऊन जायचा आहे म्हणून बुवा हार्डली मला 3 ते 4 तास मिळाले किती 3 ते 4 तास पण 4 तासात 4 तासात वाटायला लावून टाकतो कसा बघा तो बरोबर की नाही म्हणजे भुवांच्या बाबतीत भुवांच्या असं म्हणत नाही म्हणून माझ्या गवळ्यावरती लक्ष द्या भुवा तुमचा सुद्धा कानात ना ज्या काय टाकला असेल कानात तो काना बाहेर आणि माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दावरती तुम्ही लक्ष असू द्या विशाल बसले ओके ठीक या नंदाच्या कानाचा ठिकाणा लय वाढला आहे काय नसतात असं हो बुवा मी सांगितलंय हे काही नमान नाहीये सांगितलंय म्हणून दुसऱ्या बारीत भुवांना बरोबर टप्प्याटप्प्यात देतो मी भुवांचा बरोबर आज मोठेसूद कार्यक्रम करून जाणार मला दुसरी बारी घ्यायचं करता देऊ बरोबर की नाही म्हणून मला म्हणायचंय या नंदाच्या कानाचा ठिकाणा लय वाढला आहे अहो याने चोरीचा एक नवीन उपाय काढला आहे सांगतोय खरं दादा अहो नको तो प्रकार घडला आहे आणि त्या पेंड्याला सोडून हा गोबड्या त्या कानावरती चढला कशाला चढलाय तरी दूध काढायला चढलाय म्हणून बुवा आजची गवळण तुम्हाला राग येण्यासारखं गवळण आजची तुम्हाला मी आणली नाही पण बुवाच्या बरोबर बेमटाला कसा चिमटा लागतो बघा माझा ऋषी बुवा म्हणतात म्हणून मला म्हणायचंय आजची गवळण बुवाला दिलं मी ती गवळण म्हणते राधा म्हणते कानाला ती काना अरे तुझ्या घरात 9 लाख गायी आहेत किती 9 लाख अख्ख्या गावाला मथुरेला पुरेल एवढा दूध तुझ्याकडे आहे तरी पण अख्ख्या गावात चोरीचा धंदा कशाला करतोस रे मेल्या गवळणी म्हणतात कशाला करतोस मी जमलेल्या आयोजक जमलेल्या माझ्या माय मावल्यांचा मान सन्मान राखूनच देवा आकार वाकोबाचा मंदिरात त्याचा मान सन्मान ठेवूनच भुवांचा मान सन्मान ठेवूनच पण भुवांना तिचकी मात्र मारून जाणार कदम भुवा म्हणतात मला म्हणून मला म्हणायचंय काय म्हणतात लक्ष असू द्या रिक्षाने बसले टॅक्सीने बसले अहो कितींदा बसले बोटीमध्ये अजून खाली बसा खाली हसला अजून बारीला सुरुवात केली नाही अजून गवळणीला सुरुवात केली नाही तोपर्यंत आमचा झाला म्हणून रिक्षाने बसले टॅक्सीने बसले नंद किशोरा ये गवळ्याच्या पोरा हे माझा आवाज शेवटपर्यंत येईल तुम्हाला येतोय ना हा म्हणून नंद किशोरा ये गवळ्याच्या पोरा तू राहायला पाहिजे घरात 1 मिनिट असू द्या ऐकू द्या काय म्हणतात गवळणी त्या की 9 लाख गायी तुझ्या घरात बांधलेली आहेत हे नंद किशोरा ये गवळ्याच्या पोरा अरे तू कसा राहायला पाहिजे तू राहायला पाहिजे घरात जरा काहीतरी मान सन्मान ठेव गावात सगळी जण थुंकू करतायत तुझ्या नावावरती गोवांच्या नावा म्हणत नाही कानाच्या नावावरती सगळ्या गवळणी म्हणताय ती काना तू चोरतायस रे गेल्या चोरतायस तू बरोबर ना नंद किशोर या गवळ्याच्या पोरा अरे तू राहायला पाहिजे घरात बुवा
शब्दावरती लक्ष असू द्या. शब्दाची भांडवल करायची नाही. जर केलं तर दुसऱ्या ओवाला ऋषीभोशी गाठ आहे. मग कार्यक्रम नंतर भेटू द्या नको भेटू द्या. हा आव्हान हवं तुम्हाला. म्हणून सांगते मी तुम्हाला, नंद किशोराय गवळ्याच्या पोरा राहायला पाहिजे धीरात. त्यांचं कान बघा, त्या माय मावल्यांचं कान बघा कसं लागले. काय टेन्शन घ्यायचं नाही. मी आजची बाजू तुमची मांडतोय. हे सगळं आहेत ना, हे सगळं भुवांच्या साईडीच आहे नाही का. म्हणजे आजची बाजू पुरुषाची भुवांची आहे. तू राहायला पाहिजे धीरात. असून गोधन घरात, असून गोधन घरात, का फिरतोस लोकांच्या दारात. असून गोधन घरात, का फिरतोस लोकांच्या दारात. किशोराय गवळ्याच्या पोरा, नंद किशोराय गवळ्याच्या पोरा, तू राहायला पाहिजे घरात. असून गोधन घरात, लोकांच्या दारात. 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 माझी गौरव सगळ्या भक्ती गौरवने म्हणतायत की तुझ्या घरात एवढा गोधन आहे, कशाला लोकांच्या दारात फिरत असतायस. म्हणून मला माहित आहे काय करतोस तू सोन्या मार्यात. आमच्या घागरी फोडतोस साऱ्या, आमच्या घागरी फोडतोस साऱ्या, आमच्या घागरी फोडतोस साऱ्या. जरी बागून ठेवलं तू गोऱ्या, जरी बागून ठेवलं मी गोऱ्या. नेतो सोडून तू रांगोळ्या, नेतो सोडून तू रांगोळ्या, नेतो सोडून तू रांगोळ्या. कन्या सुदामा तुरे धन श्यामा, कन्या सुदामा तू धन श्यामा. सारीवाला गणित देवारात, असून गोधन घरात. भुवाला मला म्हणायचं नाही. असून गोधन घरात, धन घरात, धन घरात. असून गोधन घरात, असून गोधन घरात, लोकांच्या दारात. असून गोधन घरात, लोकांच्या दारात. गौराई म्हणताय किती समजून सांगू तुला, का म्हणतोस नंदाच्या मुला, का म्हणतोस नंदाच्या मुला. किती लावला तुला मिळाला, किती लावला तुला मिळाला. तरी मागला तुझ्याने काढा, तरी मागला तुझ्याने काढा, तरी मागला तुझ्याने काढा. बोल माझं तक्रार करतीला उघडा, बोल माझं तक्रार करतीला उघडा. नको तू जास्त घरात. असून गोधन घरात, असून गोधन घरात, धन घरात, धन घरात. शपून कसं काय घरात. असून गोधन घरात, शपून कसं काय घरात. असून गोधन घरात, लोकांच्या घरात. असून गोधन घरात, लोकांच्या घरात. किशोराय गवळ्याच्या पोरा, किशोराय गवळ्याच्या पोरा, तू राहायला पाहिजे धीरात. असून गोधन घरात, लोकांच्या दारात. असून गोधन घरात, लोकांच्या दारात. असून गोधन घरात.
पाहिजे धुरात मी असून म्हणते असून गोधन घरात मका फिरतोस लोकांच्या दारात एवढंही म्हणते तुझ्या घरात एवढ्या गायी मागलेत बांधलेत एवढा दूध दही हाय लोकांची कशाला चाटायला जातोस गौरवी म्हणतात बुवाना मी काय बोलणार नाहीये बुवांना माहितीये बुवाना जे लागायचं ते बरोबर बुवाने लावून घेतलेला आहे बरोबर की नाही म्हणून बुवा शब्दाला शब्दाची मर्यादा ठेवूनच आजचा कार्यक्रम केला ऋषी बुवन बरोबर की नाही आयोजकांचा मान सन्मान राखूनच आजचा कार्यक्रम केलाय आणि तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे कार्यक्रम नाही का कार्यक्रम करणार आहात म्हणून मला काय म्हणायचं लक्ष असू द्या प्रश्न बुवांना मी गेले गणपतीमध्ये बुवांची आणि माझे 2 शो झाले त्यावेळेस बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे मी बरोबर की नाही तुम्हा माय बापांच्या माहितीसाठी आजचा माझ्या बारीचा प्रश्न निसर्गाच्या विरुद्ध आहे निसर्गाच्या विरुद्ध आहे की पुरुष म्हणतात पुरुष आणि पुरुष आणि स्त्री जर यांचं मिलन झालं तर बाळ जन्माला येतं बरोबर की नाही पण माझा असा प्रश्न आहे बुवा तुम्हाला दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले तर त्या बाळाचं नाव आणि गाव बुवानी मला येऊन सांगायचंय बुवानी आतापर्यंत खूप वेळा प्रयत्न केले पण बुवांचा काही फासा चालला नाहीये म्हणून आज पुन्हा एकदा नव्यानं बुवा प्रयत्न करतील बरोबर की नाही असेल तर प्रयत्न करा बुवा तुम्हाला विनंती आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिला तरी काय फरक पडत नाही पण ज्या प्रश्नाचं उत्तर ज्या पुस्तकातून आणताय त्या पुस्तकाचं मला फक्त नाव सांगा एवढीच फक्त तुम्हाला माझी विनंती आहे म्हणून बुवा तुम्हाला मायबापांच्या चरणावरती माझी स्तवन गणगवळण तुमच्या चरणावरती ठेवली आहे आणि शक्तीवाला 4 गाणी असतात त्याचप्रमाणे बुवांना सुद्धा 5 गाणी आहे बुवा तुमची गाणी 5च किती 5च तुम्ही जर 2 तास 3 तास काढले तर तुमची रात गाजवण लक्षात ठेवा ऋषी बुवा म्हणतात मला म्हणून मला म्हणायचंय प्रश्नपत्र गात नाही नवीन विषय आणलाय नवीन विषय हे बुवांचं युट्यूब चॅनल ओपन करा आणि बघा बुवाला वगैरे गायचे लय सवय हो पाटावर बसले आई मी फसले पाटावर बसले आई मी फसले मायर विसरले आई मी मायर विसरले बुवांच्या युट्यूब चॅनलवरती ओपन करा बुवांना व्हाव्यांचा लय नाद आहे हो म्हणून त्यांच्या आवडीसाठी आजचा मस्त म्हणून काय मला म्हणायचं हा चला बुवानी काय भांडवल हल्ला करायचं नाही पण तुमच्या आवडीनं बुवांना चांगल्या गोष्टींची आवड आहे आणि त्याचप्रमाणे आजचा माझा नवीन पद तुमच्या चॅनलवरती बुवांसाठी नवीन विषय आहे काय म्हणतो लक्षात असू द्या ओ कावळा काळा पाटावर बसले कावळा हा काळा जरी हुशार झाला कावळा काळा हुशार झाला अहो देत कशाला मान याला देत बघा काय म्हणायचं बघा सगळेजण वाणी ठेवतात बरोबर की नाही वाणी ठेवतात आणि कावळ्याला बोलवतात आता ह्याच्यानंतर बामण आपल्या खिशात कावळा घेऊन येईल हा कावळा घ्या आणि घ्या त्यानंतर परत काही कावळा परत आपल्या पिंडीला शिवत नाही म्हणून मला म्हणायचं आहे हो कावळा काळा हुशार झाला कावळा काळा हुशार झाला मग याला देता कशाला मान हा खायाची सोडणार नाही कधी खान कशाला मान खायाची सोडणार नाही कधी खान
हुशार झाला अहो देव कशाला म्हणतात म्हणून एक चांगला विषय आणला होता तुमच्या समोर इंद्र सभेत गायाला आला याचा बसका झाला याचा बसका मनाने रंगाने काढा रंगाने रंगाने काढा रामाने घडलाई डोळा गोळी गयाला खायाला गोळी गोळी जरी कोणी हो याला कधी नाही सोडणार खायची खाण कशाला मान कधी नाही सोडणार खायची घाण कशाला मान हुशार झाला हुशार झाला मृदुंग बरोबर की नाही हे ऐका मृदुंग आणि नमन भुवांचा विषय या भुवांचा विषय आज भुवांना सांगतो मी भुवा तुमच्याकडे जर काय असेल तर शक्तितुरा हा फक्त शक्तितुराच करा बरोबर की नाही भुवांचा लेख आहे भुवांचा एक मुलाखत ऐकलेली आहे सगळ्यांना सांगतो बघा ज्याला ज्याला विषय पटल त्यानं मला सांगायचं आहे भुवांच्या बद्दल हात करतो भुवा काय म्हणतो लक्षात असू द्या भुवांची मुलाखत घेतलेली आहे एका युट्यूब वाल्याने भुवांचा विषय असा आहे की नमन कलेची लावणी करू नका एक खाली बसा रे काय म्हणतात बुवा नमन कलेची लावणी करू नका भुवांचा विषय बरोबर की नाही बघ बुवा तुम्हाला प्रश्न आहे या शक्तितुरा नमन वेगळा आहे भारूड वेगळा आहे शक्तितुरा वेगळा आहे इथं जर येऊन धिंगाणा केला नमनाचा तर ऋषी बुवा सारखा येणा बुवा भेटणार नाही तुम्हाला सांगतोय बुवा तुम्हाला मी शक्तितुरा हा शक्तितुराच करा जर इथं येऊन नमनाचं गारानं बोलव मी सांगतोय मला माहितीये देवरूख संगमेश्वर लांजा राजापूर बरोबर की नाही या तालुक्यांमध्ये नमन जोरात चालतं त्या नमनाची विटंबना शक्तितुरात येऊन करू नका बरोबर तुम्हाला सांगतोय शक्तितुरा हा शक्तितुरा करा इथं ये तुमची मावशी आणि तावशी व दुसऱ्या बारीत तुमची मावशी शाप काढीन बघा सांगतोय अगोदरच सांगतोय शक्तितुराच करा काय तिथं नमन येऊन करू नका तुम्हाला माझा आजचा एक सांगणं आहे की फक्त शक्तितुऱ्यामध्ये तुमची जर बुद्धिमत्ता बंद पडली असेल तर शक्तितुऱ्यात तुम्ही नमनाचा हा वाज घेऊन याल भुवांची बरोबर की नाही बाबा भुवांची लेख आहे म्हणजे आपण सांगतो लोकाला आणि शेंबूड आपल्या नकाला बरोबर की नाही मुलाखतीत सांगतात नमनाचं म्हणजे नाही का लावणी आणू नका तसं बुवा तुम्हाला सांगतोय शक्तितुऱ्यामध्ये तुम्ही नमन आणू नका शक्तितुऱ्याला वेगळा वळण द्यायचं काम फक्त लांबोरी भवानीच केली बरोबर की नाही याच्या अगोदर जर रामचंद्र घाणेकर झालं भारदेव गुरुजी झालं बरोबर की नाही तुकाराम मानकर बुवा झालं यांनी कधी हा शक्तितुरा असता का आणला होता हीच येते मावशी आपली बिना काष्टीची बरोबर की नाही इथं बिना काष्टीची मावशी हा करीन त्या करीन आधीच सांगतोय शक्तितुरा हा शक्तितुरा करा त्याच्यामध्ये नमन घुसवायचं काम करू नका म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने माझी काय पद्माकर बाबाजी कदम या गावचे अध्यक्ष यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे दादाचं सुद्धा लाख धन्यवाद तुम्हा मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने माझी पहिली फेरी संपली असं जाहीर करतो
आयोजकांचा मान सन्मान राखूनच, माय मावल्यांचा राखूनच, मान सन्मान राखूनच आजचा कार्यक्रम केलाय. म्हणून पुन्हा एकदा या शक्तिवाल्या बोराची, सचिन बुवाच्या शिष्याची पहिल्या फेरीची आणि बुवांना सुद्धा त्यांच्या पहिल्या फेरीला लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या पहिल्या प्रथम फेरीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला बघायला